नमस्कार, मी शुभांगी. शुभाज ऑल इन वन चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण खूप स्वादिष्ट असा पौष्टिक असा लौकीचा हलवा बनवणार आहोत. लौकीचा असा कोणाला जास्त आवडत नाही, तर नक्कीच असा हलवा करून पहा. मुलांना देखील खूप आवडेल आणि तुम्हाला देखील खूप आवडेल. खूपच स्वादिष्ट बनतो. दिसायला देखील तेवढाच छान, तेवढाच खायला देखील छान आहे. स्वादिष्ट आहे म्हणजेच. तर नक्की ट्राय करा तुम्ही आणि नक्की बनवा आणि कसा वाटला ते सांगा. तर करूया सुरुवात आपण करायला. तर इथे मी 4 लौकी घेतलेल्या, त्या मीडियम आकाराच्या आहेत. कवळ्या लौकी आहेत. लौकी म्हणा किंवा दुधी भोपळा आपल्याकडे म्हणतात, दुधी म्हणा. तर मी कवळ्या घेतलेल्या आहेत दुधी. तर सुरुवातीला त्याची मी 2 घेतल्या, नंतर त्याची सालं काढून घेतलेली आहेत आणि आता आपल्याला हे खिसून घ्यायचे आहेत. खिसून व्यवस्थित घेणार आहोत आपण याला. तर खिसून झालेलं आहे माझ्या दुधी खिसून झालेले आहेत. तर मी आता कढई ठेवलेली आहे गॅसवरती. 3 ते 4 चमचे तूप टाकलेलं आहे आणि त्याच्यावरची जी आपण खिसून घेतलेली आहे दुधी, ती पूर्णपणे टाकायची आणि व्यवस्थित त्याला मीडियम फ्लेमवरती व्यवस्थित भाजून घ्यायचं. म्हणजे काय होतं, तुपाचा वास तुपात भाजल्यामुळं खायला देखील त्याची खूप छान टेस्ट येते. सतत हलवत राहायचं त्याला आणि व्यवस्थित भाजून घ्यायचं. तसंच लौकीला पाणी देखील सुटतं. तर पाहू शकता भाजलेलं आहे लौकी आपलं. तर इथं आता मी जवळजवळ अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. तर दूध गरम करून थंड करून घेतलेलं आहे. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये साय देखील टाकलेली आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही मावा देखील टाकू शकता. तर दूध टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ 2 ते 3 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे. तर पाहू शकता दुधात एकदम छानपैकी शिजत आलेली आहे लौकी. आता आपण याच्यामध्ये दूध पावडर टाकणार आहोत. तर दूध पावडर असेल तर टाका, नसेल तर ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालेल. दूध पावडरमुळे त्याला कन्सिस्टन्सी देखील त्याची छान येते आणि खायला देखील स्वादिष्ट लागते किंवा त्याची टेस्ट वाढते. त्याच्यामुळं तर असेल तर टाका, नसेल तर काही हरकत नाही. दुधावरची साईज जरी टाकली तरी देखील खूप छान कन्सिस्टन्सी येते. तर पाहू शकता मी इथं दूध पावडर टाकून व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. त्याच्याबरोबरच इथे मी बदाम, काजू आणि मनुके घेतलेले आहेत. तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट आहेत ते तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता आणि पुन्हा त्याला 2 ते 3 मिनिटासाठी आपण झाकून ठेवलं होतं. तर पाहू शकता दुधात छानपैकी शिजत आलेली आहे आपली लौकी. आणि आता मी इथं 1.5 वाटी साखर टाकलेली आहे. तर जसं गोड पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही घेऊ शकता साखर. तर इथं मी 1.5 वाटी टाकलेली आहे आणि याच्यासाठी व्यवस्थित आहे एकदम प्रमाण त्याचं. तर साखरेचं देखील पाणी सुटलेलं आहे आणि त्याच्यात झाकून ठेवायचं आणि 4 ते 5 मिनिटासाठी कमी गॅसवरती शिजू द्यायची चांगली. तर पाहू शकता खूप छान असा कलर देखील आलेला आहे, कन्सिस्टन्सी देखील आलेली आहे. पूर्णपणे दूध पूर्णपणे लौकीने शोषून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपला लौकीचा हलवा बनलेला आहे. तर दिसतोय ना छान. तर नक्की करून पहा आणि कशी वाटली रेसिपी ते देखील नक्की सांगा. खूप छान बनते. आणि शेवटी आपण याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकणार आहे वरून. तूप टाकल्यानंतर देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याला. तर खूप छान बनतात. नक्की ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी ते देखील नक्की सांगा मला कमेंट करून. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ही अशा पद्धतीने आपली झालेली आहे लौकी तयार खाण्यासाठी. तर मी काढून घेतलेली आहे एका बाउलमध्ये. वरून थोडेसे टाकायचे बदाम, काजू, काय असेल ते तुमच्याकडे ड्रायफ्रूट वरून डेकोरेशनसाठी मी इथं बदाम टाकलेला आहे आणि चम्मच ठेवलेले. तर पाहू शकता अशा पद्धतीने आपला लौकीचा हलवा तयार झालेला आहे. नक्की ट्राय करा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला आणि नक्की करून पहा आणि कशी वाटली रेसिपी ते देखील नक्की मला कमेंटमध्ये सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.